7 किलो कमी केलं. वा. मग आता तुम्हाला हे जे तुम्ही सगळे चॅलेंज सांगितले सर, त्याच्यामध्ये काही बदल वाटतो तुम्हाला? भरपूर भरपूर फरक झाला सर. माझे डॉक्टरांनी माझी किडनी फेल सांगितली होती. किडनी किडनी स्टोन. फेल. डॉक्टर अच्छा. सांगितलं किडनी काढून टाका. अरे बापरे. 93% ती फेल होती किडनी. परंतु मी भरपूर इलाज केले बाहेर. पण मला हा. एका नंबर दिला, जॉईन केलं. तर आज ते माझी किडनी 93% फेल होती. तुम्ही जवळजवळ 30-32% जाम आहे, बाकी मोकळी झाली. वा. मग याचं सगळं श्रेय कशाला बरं सर? कशामुळे हे शक्य झालं? हे सगळं शक्य हे काय सर, सुरेखा मॅडम यांच्यामुळे झालं. क्या बात आहे. येस. त्यांच्या ग्रेट कोच सुरेखा मॅडमला आताच ऐकलं आपण. खूप स्वतःमध्ये छान त्यांनी केलं आणि तुमच्यातही त्या बदल करतायत. आणि त्याचबरोबर संतुलित आहार, रघुनाथ केकाने सर आणि सुरेखा मॅडम यांचा मार्गदर्शन आणि सकस संतुलित आहाराचं प्रॉपर नियोजन तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आणि पुनर्जीवन मिळालं सर. कसं वाटतंय? खुश आहात आयुष्यात? हो. आता सांगतायत का डॉक्टर किडनी काढून टाकायला? आता काय झालं, मी एक्सरे केला तर मागे 76 mm खडे होते ना, आता 32 राहिले. वा वा वा, क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. हे खूप म्हणजे लोकांना वाटतं. बरं, पहिली गोष्ट तर मी सगळ्यांना या ठिकाणी सांगेल, आम्ही काही इथे कोणी डॉक्टर नाही. आम्ही तुम्हाला दावा पण करत नसतो की आम्ही मेडिकल फ्री जीवन जगायला देऊ किंवा काय. फक्त काय, इकडनं आपण काय देतो. आपण एक 2 लाखाची गाडी असेल, ती पेट्रोलची असेल तर त्याच्यात रॉकेल नाही भरत. त्याच्यात पेट्रोलच भरतो कितीही महाग झालं तरी. मग हे आपलं इतकं स्वस्त आहे का हो? इतकं लाख मोलाचं करोडो रुपयांचा देह परमेश्वराने फ्री मध्ये दिलाय. मग याच्यात तुम्ही वाटेल ते टाकावं. रस्त्यावरची पाणीपुरी, त्या गटारातनं पाणी आणलंय का काय, त्या मटक्यात भरलंय गढूळ केलेलं पाणी, इतक्या चाव देऊन लोक खातात आवडीने. माझा खायला विरोध नाही, पण तुम्ही आहाराला विचारता ना की याने काय होईल का? म्हणजे हे अमृत आहे, हे टेस्टेड आहे, सायन्स बेस, शास्त्रज्ञांनी बनवलं. याला आपण हे करतो. पण त्या मटक्यातलं गढूळ पाणी कसं आहे, काय, कुठनं भरलंय? त्या माणसाने हात धुतले होते का? नख कापलेले आहेत का? किती किळसवाणं वाटतं ते. आणि ते इतकं आवडीने खातात. तेव्हा तिथं साईड इफेक्ट नसतो त्यांना. तिकडे जाऊन ते वडापाव खातात, खूप सारं तेल असतं, किती वेळा ते रिपीट 15-20 वेळा यूज केलंय, त्याच्यामध्ये किती ट्रान्स फॅट निर्माण झालंय हे तुम्हाला माहित नाही. तरी सुद्धा खातो आपण इतक्या मस्त आवडीने. त्याच्याबरोबर मिरची, कांदा, चटणी घेऊन खातो. मग तिकडं का नाही बघत? इतकं स्वस्त नाहीये हे, इतकं काही पण घालायला याच्यात. याच्यात चांगलं घाला तर ते चांगलं राहील. गाडीमध्ये तुम्ही रॉकेल नाही भरत पेट्रोलच्या ऐवजी लाख रुपयाच्या. दर 3 महिन्यांनी तिला सर्व्हिस करता. याची सर्व्हिसिंग कधी? याची सर्व्हिसिंग डॉक्टरकडे गेली ना तर मग अवघड पडते. आणि सरांना आता जे त्रास झाले, सरांनी जे आता सांगितले, हा संपूर्णतः मी डिस्क्लेमर देईल, हा मांगीलाल बागुल सरांचा वैयक्तिक बदल आहे. व्यक्तिपरत्व वेगळा बदल होऊ शकतो. असं काही आम्ही इकडे दावा नाही करत की तुमची किडनी वगैरे आम्ही ठीक करतो. पण जर राईट पोषण दिलं, जर त्या शरीराला आतून खुश ठेवलं, क्योंकि मैं हमेशा कहता हूं, जो शरीर अंदर से खुश है ना, उसमें बीमारी रह ही नहीं सकती. आणि ते आतून कधी खुश होतं? चांगलं खाल्ल्यावर, चुकीचं खाल्ल्यावर होत नाही. तर येस, मांगीलाल बागुल सर, आपल्याला आपल्या या निरोगी जीवनासाठी अनेक अनेक शुभेच्छा. आणि आपलं वय काय आहे बरं सर आता? माझं वय 50 झालेलं आहे. 50 आहे. आणि काय करता आपण बाय बॅकग्राऊंड? ड्रायव्हर आहे, गाडी चालवतो, ड्रायव्हिंग करतो. ड्रायव्हर आहे म्हणजे अस्तव्यस्त जीवनशैली, ना खाण्याचा टाइम आहे ना पिण्याचा टाइम आहे, बरोबर? म्हणजे हाल खूप होतात. खाण्यापिण्याचाही नसतो, वॉशरूमचाही नसतो. कधी कधी अशी जोराची प्रेशर, युरिन लघवी येते, स्टमक म्हणजे ब्लॅडर फुल होतं, परंतु तरी कुठं, कारण ट्रॅफिक मध्ये थांबता येत नाही. मग त्याने सुद्धा किडनी स्टोन होतात. त्याचं सुद्धा एक मुख्य कारण वॉटर इनटेक, पाणी. 100%. येस. हा, हे त्यांना पटतंय, कारण मी सांगतोय ते करेक्ट आहे. कारण जीवनशैलीचा हा भाग आहे, पाणी नीट पिणं आणि पिलेलं पाणी बाहेर पण टाकणं. टॉक्सिन म्हणजे विषारी प्रॉब्लेम येत होता. येत होता ना सर? हो, 100%. रात्री झोपायचो ना, झोपल्यानंतर रात्री आंबट तिखट दर यायचा आणि मग छातीमध्ये असं जळजळ व्हायचं, उठून बसावं लागायचं. येस. आता खुश आहेत का सर? एकदम परफेक्ट फिट. मी काल लग्नाला आलो होतो, तिथे बाहेर जेवलो नाही, बाहेर जाऊन जेवलो मी. आणि काल एक जेवलो, आज पण एक जेवलो. सुपर सुपर. येस सर. तर आता थँक्यू कोणाला म्हणणार? मी आपल्या
मॅडमला. येस, थँक्यू सो मच. आपल्याशी बोलून छान वाटलं सर. परत आम्ही आपल्याशी 1 महिन्याने बोलू. प्रॉपर कोचचं मार्गदर्शन घ्या, गाईडन्स घ्या आणि सकस संतुलित आहाराचं नियोजन करून घ्या. तुम्हाला निरोगी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर. येस. सो नवीन लोकांनी पहा, जर तुम्ही काल परवा जॉईन झाला असेल आपल्या कॉलवरती आणि तुम्हाला माहित नसेल की सकस संतुलित आहार काय आहे, हे जे लोक सांगतात ना, यांना काही कोणी आम्ही पैसे देऊन नाही आणलं. मांगीलाल सर तुम्हाला पैसे देऊन बोलवलं का मी इकडे अनुभव सांगायला? मी माझ्या त्रासाला उपगून गेलो होतो. त्याच्यामुळे हा. मी एमपी मध्ये जायचो सर शनिवारला. तिथून Yes. औषध आणतो. निर्यात गेलो होतो किडनी तपासायला. ओके. निर्यात काढून टाका सांगितलं होतं. परंतु सगळी एका सरांची आणि हर्बल लाईफची मेहरबानी आहे की आज मी एकदम सुखी आणि आनंदित आहे. येस. तर नक्कीच मागीलाल बागुल सर खूप खुश झाले. आज त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला, त्याबद्दल थँक्यू सो मच. तर अनुभव हा एक असाच येत नसतो किंवा म्हणजे किती लोकांना आणणार ना आम्ही इथं की अनुभव शेअर करा, सांगा. हे अंतःकरणापासून आत्मीयतेने स्वतःहून सांगितलं पाहिजे. इथे काही कोणी कोणाला पैसे देऊन नाही आणत. त्यांच्या जीवनात बदल घडतो तेव्हाच ते इकडे येतात. तर येस, अजून कोणाला जर बोलायचं, कॅमेरे दोघांचे, कल्पना मॅडम आणि काय राऊत, काय नाव आहे कोल्हापूर, पूजा मॅडम. तर कॅमेरा ऑफ आहे, तुमच्याशी आम्ही बोलू शकत नाही कॅमेरा ऑफ असल्यामुळे. तर नक्कीच आज सर्वांनी खूप छान अशी सुरेखा मॅडम यांनी हँड राईज केलाय. आपण त्यांच्याशी थोडंसं बोलणार आहोत. सुरेखा